नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यानंतर येणारा महिना अर्थातच पौष महिना होय। प्रत्येक वार आणि प्रत्येक महिना हा एका विशिष्ट देवतेला समर्पित असतो। पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे। सूर्याची उपासना या पौष महिन्यात केल्याने विशेष फायदे होतात। आठवड्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व असून वारानुसार त्या देवतांचे पूजन करण्याची देखील परंपरा आपल्याकडे आहे। रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असल्याने सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि रविवारी उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते। पौष महिन्यात सूर्यदेवांच्या उपासनेसोबतच श्राद्ध कर्म आणि पिंडदान यासाठीही महत्त्वाचा आणि शुभ मानतात। पौष महिन्यात सूर्यदेवाच्या उपासनेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व भगवान विष्णूंच्या पूजेलाही आहे। सूर्याकडे शाश्वत ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणून पाहिले जाते। ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही सूर्याला विशेष असे महत्त्व आहे। सूर्याचा ग्रह म्हणून सर्व राशींवर काही ना काही प्रभाव असतो। सूर्य हा करिअर, सुख, समृद्धी, प्रगती यांचा कारक म्हटला जातो। त्यामुळे सूर्य उपासना आणि सूर्यपूजन या दोन्ही गोष्टी विशेष लाभदायी मानल्या जातात। वैज्ञानिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पातळीवर देखील सूर्यदेवांचे महत्त्व काही औरच आहे। तरीही सूर्याची उपासना केल्याने आरोग्यदायी जीवन आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने मनुष्याला विशेष लाभ मिळू शकतात। सूर्याची उपासना दररोज केल्याने अधिक लाभ मिळतो। रविवार हा सूर्याला समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेले सूर्यपूजन किंवा सूर्य उपासना विशेष लाभदायक आणि पुण्यफलप्रद ठरते। एखाद्या कामात वारंवार समस्या उद्भवत असतील तर अशा वेळेस कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज आपण पौष महिन्यात केल्या जाणाऱ्या सूर्यनारायण व्रताची संपूर्ण माहिती बघणार आहोत। सोबतच पूजाविधी व व्रताचे नियम जाणून घेऊया। मात्र अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला आपण सबस्क्राइब केले नसेल तर ते आज अवश्य करा। आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। हिंदू धर्मग्रंथामध्ये सूर्याची 12 रूपं सांगितलेली आहेत। प्रत्येक स्वरूपाची उपासना वेगवेगळे परिणाम देते। पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे। ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवांचे रूप हे परब्रह्म स्वरूप मानले गेलेले आहे। पौष महिन्यात सूर्यदेवांची आराधना केल्याने मनुष्य तेजस्वी व धैर्यवान तसेच निरोगी होतो असे म्हटले जाते। तसेच मनुष्याच्या आयुष्यात पैसा आणि धनाची कमतरता देखील राहत नाही। पौष महिन्यात रविवारी सूर्याचे पूजन केले जाते। यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला सूर्यनारायण व्रत असे म्हटले जाते। काही भागात या व्रताला आदित्य राणूबाईचे व्रत असेही म्हटले जाते। खानदेशात या व्रताला विशेष महत्त्व देखील असल्याचे जाणवते। बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याचे रीतही पाहायला मिळते। वेगवेगळ्या रीतीने सूर्याची पूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे। त्यापैकीच ही एक प्रथा असावी। शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म आटोपून सूर्य आणि राणूबाईची मानस पूजा करावी। गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा व खिरीचा नैवेद्य द्यावा। फक्त पौष महिन्यातील रविवारीच नाही तर वर्षभरातील प्रत्येक रविवारी सूर्याची पूजा केल्याने लाभ होतात। मात्र शास्त्रोक्त पूजन करणे शक्य नसेल तर भक्तिपूर्वक नमस्कार तरी अवश्य करावा। दुपारी 12 वाजण्यापूर्वी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा। सूर्यनारायण व्रत हे स्त्रियांनी करायचे व्रत आहे। या दिवशी पवित्र नदीत स्नान केले जाते। मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून त्यानंतर श्री नारायणांचे नामस्मरण करत स्नान करावे। देवपूजा केल्यानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे। बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा। नंतर 6 पदरी दोऱ्याला 6 गाठी माराव्यात। सूर्यचित्र, षटकोन आणि या 6 गाठी मारलेला 6 पदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी। सुपारी, गुळ खोबरं, कापसाचे 6 सुती तंतू, पिवळा दोरा, धोत्र्याचे किंवा कुठल्याही प्रकारचे सफेद फूल या पूजेला वाहून सूर्यनारायणांची कथा वाचावी। आरती करून सूर्याच्या 12 नावांचा उच्चार करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे अथवा गायत्री मंत्राचा जप करून अर्घ्य दिले तरी हरकत नाही। तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात लाल चंदन, कुंकू, लाल रंगाचे फूल टाकून सूर्यदेवांना जल अर्पण करावे। सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि ओम सूर्याय नमः हा जप यथाशक्ती करावा आणि सूर्यदेवांना चांगले जीवन मिळावे यासाठी प्रार्थना करावी। भगवान सूर्यनारायण व्रत पूजा केल्याने प्रसन्न होऊन दीर्घायुष्य, आरोग्य, संपत्ती, धान्य, कीर्ती, ज्ञान आणि सौभाग्य प्रदान करतात। हे व्रत करताना सकाळी
शक्य तितक्या लवकर उठून व्रत करावे, हे जास्त प्रभावी मानले जाते। त्यामुळे सकाळी 9 वाजेपूर्वी अर्घ्य सूर्याला दिले जावे। गायत्री मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते। तसेच या दिवशी जमल्यास एका सवाष्ण स्त्रीला देखील भोजन द्यावे। लाल रंगाचे कपडे गरजू व्यक्तींना दान करण्याची प्रथा ही रविवारी आहे। अशा प्रकारे पूजा आणि दान केल्याने सूर्यदेव खुश होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। त्यामुळे सूर्योदयाच्या कालावधी हा सूर्यपूजन व सूर्य उपासनेसाठी उत्तम मानला जातो। तसेच या दिवशी मीठ व तेल यांचा समावेश असलेला आहार शक्यतो ग्रहण करू नये। एक भुक्त व्रत करावे। लोखंड आणि लाकडाशी निगडित व्यापारी व्यवसाय या दिवशी करू नये। या दिवशी कोणाचीही निंदा करू नये किंवा खोटेही बोलू नये। जो व्यक्ती रविवारी सूर्याची पूजा करतो त्याच्या आयुष्यात सुख शांततेशिवाय त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। पौष महिना सुरू असतो तेव्हा हिवाळा ऋतू सुरू असून थंडी वाढलेली असते। त्यामुळे या महिन्यात सूर्यदेवांचे पूजन करणे महत्त्वाचे शास्त्रात सांगितलेले आहे। तसेच गरम पदार्थांचा समावेश आहारात असणे हेही हितावह ठरते। पौष महिन्यात गृहप्रवेश, वास्तुशांती, साखरपुडा, लग्नकार्य, मुंज असे शुभ कार्य देखील केले जातात, कारण या महिन्याला आध्यात्मिक दृष्ट्या देखील खास महत्त्व आहे। या दिवशी सूर्याचे किरण अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते। सूर्याच्या या किरणांमुळे शारीरिक दुर्बलता, हाडांचा कमकुवतपणा, सांधेदुखी तसेच त्वचेचे विकारही दूर होतात। रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार असलेल्या सूर्याचे चित्र काढून स्त्रिया याचे पूजन करतात। अशा प्रकारचे हे व्रत पौष महिन्यातील 4ही रविवारी करावे। याच प्रकारे पूजाविधी शेवटच्या रविवारी करून गायीला नैवेद्य द्यावा आणि व्रताची सांगता करावी। एखाद्या मंदिरात धान्याचे दान अवश्य द्यावे। तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। अशीच छान छान नवनवीन माहिती पाहण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।